नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत जानेवारी ते जून या 6 महिन्यातील महामॅरेथॉन टेस्ट सिरीज चालू केलेली आहे। त्यातील आपण आज दुसरी टेस्ट अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा की आपण आजच्या व्हिडिओमध्ये 200 क्वेश्चन्स घेतलेले आहेत, परंतु टेस्ट ही 100 मार्क्सचीच असणार आहे किंवा 100 क्वेश्चनचीच असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण ॲपवरती टेस्ट सिरीज राबवत आहोत किंवा टेस्ट सिरीज अपलोड करत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा की आपण जी एक टेस्ट घेणार आहोत, ही एक टेस्ट 100 क्वेश्चनची असणार आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला जर तुम्हाला एकदा सोडवायची असेल तर त्यासाठी 1 रुपया फी असणार आहे आणि जर तुम्हाला अनलिमिटेड टेस्ट सोडवायचे असतील तर आपण 20 रुपयामध्ये या 10 टेस्ट उपलब्ध करून देणार आहोत। तर 1 वर्षासाठी ह्या टेस्ट असणार आहेत। 1 वर्षामध्ये आपण ही टेस्ट कितीही वेळा सोडवू शकतात, त्यामुळे बघा 1 रुपयामध्ये आपण एकदा सोडवू शकतो। तर 20 रुपयामध्ये आपल्याला 10 टेस्ट मिळणार आहेत जानेवारी ते जून या 6 महिन्यातील 1000 क्वेश्चनच्या आणि या 10 टेस्ट तुम्ही अनलिमिटेड म्हणजेच 1 वर्षामध्ये कितीही वेळा सोडवू शकतात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो हवा तो प्लॅन तुम्ही घेऊ शकतात। तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने बघा या टेस्ट सिरीज खूप महत्त्वाचे असणार आहेत। जसे तुम्ही व्हिडिओ बघतात किंवा अभ्यास करतात त्याचे रिव्हिजन होणे किंवा ते कितपत तुम्हाला समजलेले आहे हे या टेस्टवरून तुम्हाला नक्की समजून जाईल, त्यामुळे नक्की या टेस्टचा लाभ घ्या। चला तर मग आजच्या फर्स्ट क्वेश्चन आहे, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहेत नारायण जाधव। ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 ने नारायण जाधव या कीर्तनकार आहेत, यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार कोण बनल्या आहेत? तर प्रीती रजक या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहेत। घरांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणती योजना सुरू केली आहे? तर बघा, प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। कशासाठी? तर घरांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी। जगातील सर्वात उंच राम मंदिर कोठे बांधले जाणार आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशातील पर्थ या ठिकाणी जगातील सर्वात उंच राम मंदिर बांधण्यात येणार आहे। भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट कोणत्या नदीत चालवली जाणार आहे? तर सरयू नदीमध्ये चालवली जाणार आहे। भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट उत्तर प्रदेश या ठिकाणी चालवण्यात येणार आहे। 35 वर्षात ग्रँड स्लॅम मध्ये अग्रगण्य खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय पुरुष टेनिसपटू कोण बनला आहे? तर सुमित नागल हा टेनिसपटू बनलेला आहे। बघा, 35 वर्षामध्ये ग्रँड स्लॅम मध्ये अग्रगण्य खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय पुरुष टेनिसपटू। नेक्स्ट आहे, नुकतेच ऑपरेशन सर्वशक्ती कोणी सुरू केले? तर भारतीय लष्कराने सुरू केलेले आहे ऑपरेशन सर्वशक्ती। महाराष्ट्र सरकारने राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी कोणाशी करार केला आहे? तर आयनॉक्स एअर उत्पादने यांच्याशी करार केलेला आहे महाराष्ट्र सरकारने। कशासाठी केलेला आहे बघा, तर राज्यामध्ये पहिला ग्रीन अमोनिया प्लांट स्थापन करण्यात येणार आहे, यासाठी महाराष्ट्र सरकारने आयनॉक्स एअर उत्पादने यांच्याशी करार केलेला आहे। समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते? तर आसाम हे राज्य आहे समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य। नेक्स्ट आहे, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात वेगवान 7 बळी घेणारा गोलंदाज कोण बनला आहे? तर वानिंदू हसरंगा हा बनलेला आहे। बघा, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात वेगवान 7 बळी घेणारा गोलंदाज। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा की समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य बघा आसाम। तर ऑप्शन तुम्ही चेक करा, कारण गोवा या राज्यामध्ये स्वातंत्र्यापूर्वी लागू करण्यात आलेला होता समान नागरी संहिता, त्यामुळे प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो ते लक्षात ठेवा। जर स्वातंत्र्यानंतर समान नागरिक संहिता लागू करणारे भारतातील राज्य विचारले तर आसाम हे दुसरे राज्य आहे, परंतु जर समान नागरिक संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य आसामी आहे। त्यामुळे प्रश्न विचारताना कशा प्रकारे विचारलेला आहे तो नक्की तुम्ही अभ्यासा किंवा वाचा आणि त्यातले ऑप्शन काय आहेत त्यानुसार पर्याय निवडा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, घोडेस्वारी या खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर दिव्यकृती सिंग या आहेत घोडेस्वारी या खेळामध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला। लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने तयार केलेल्या स्वतःच्या स्वतंत्र संपर्क यंत्रणेचे नाव काय आहे? तर संभव हे नाव आहे। विश्वनाथन आनंदला मागे टाकून भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू कोण बनला आहे?
तर रमेश बाबू प्रज्ञानंद हा बनलेला आहे विश्वनाथन आनंदला मागे टाकून भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू। आसाम वैभव पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर रंजन गोगोई यांना देण्यात आलेला आहे आसाम वैभव पुरस्कार 2023। द्विपक्षीय मालिकेसाठी आयसीसीच्या पहिल्या महिला तटस्थ पंच कोण बनल्या आहेत? तर स्यू रेडफर्न या बनलेल्या आहेत बघा द्विपक्षीय मालिकेसाठी आयसीसीच्या पहिल्या महिला तटस्थ पंच। शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेची 12वी महासभा कोठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली। सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष फुटबॉलपटू 2023 म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर लिओनेल मेसी याची सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष फुटबॉलपटू 2023 म्हणून निवड झालेली आहे। भारतीय आणि जपानी तटरक्षकांनी अलीकडेच केलेल्या संयुक्त सरावाचे नाव काय आहे? तर सहयोग कैजीन असे नाव आहे भारतीय आणि जपानी तटरक्षकांनी केलेल्या संयुक्त सरावाचे नाव। तर बघा हे जानेवारी 2024 मध्ये हा सराव आयोजित करण्यात आलेला होता। डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा कोठे बसवण्यात आला आहे? तर आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा। महतारी वंदना योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर छत्तीसगड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे महतारी वंदना योजना। 19वी नाम शिखर परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित केली जात आहे? तर युगांडा या देशामध्ये आयोजित केली जात आहे। कोणत्या देशाच्या सरकारने 22 जानेवारी हा अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केला आहे? तर कॅनडा या देशाने 22 जानेवारी हा अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केलेला आहे। नेक्स्ट आहे बिहारचे 9व्यांदा मुख्यमंत्री कोण झाले आहे? तर नितीश कुमार हे झालेले आहेत बिहारचे 9व्यांदा मुख्यमंत्री। पहिल्याच FIH हॉकी 5S महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर नेदरलँड्सने जिंकलेले आहे 5S महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेचे पहिले विजेतेपद। कोणता देश चंद्रावर उतरणारा 5वा देश ठरला आहे? तर जपान हा देश ठरलेला आहे चंद्रावर उतरणारा 5वा देश। नुकतीच सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दलजीत सिंग चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी। फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर डॉक्टर मनसुख मांडविया यांनी लिहिलेले आहे हे पुस्तक। जातीवर आधारित जनगणना करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ठरले आहे? तर आंध्र प्रदेश हे राज्य ठरलेले आहे जातीवर आधारित जनगणना करणारे भारतातील दुसरे राज्य। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा जातीवर आधारित जनगणना करणारे भारतातील पहिली राज्य कोणते आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा। नेक्स्ट आहे भारतीय मॅरेथॉन धावपटू मानसिंगने आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे। अल्कोहोल पासून जेट इंधन तयार करण्याच्या पहिल्या प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी करण्यात आलेले आहे या प्रकल्पाचे उद्घाटन। जगातील सर्वात मोठा दिवा कोठे प्रज्वलित करण्यात आला? तर अयोध्या या ठिकाणी प्रज्वलित करण्यात आलेला आहे जगातील सर्वात मोठा दिवा। भारतातील पहिले अनुदानित गाय अभयारण्य कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? तर मग उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बांधण्यात येणार आहे भारतातील पहिले अनुदानित गाय अभयारण्य। नुकतेच ब्रिटिश पेट्रोलियमने जागतिक तांत्रिक आणि अभियांत्रिकी केंद्र भारतात कोठे स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर हे केंद्र महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे। अलीकडेच विक्रमी 8व्यांदा बाल्कन ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर नोवाक जोकोविच या सर्बियाचा खेळाडू आहे याची बाल्कन ॲथलीट ऑफ द इयर म्हणून निवड झालेली आहे। कोणत्या देशाने प्रथमच नायट्रोजन वायूद्वारे मृत्यूदंड लागू केला आहे? तर अमेरिका या देशाने केलेला आहे। अलीकडेच कोणत्या राज्याच्या कच्ची खारेक या फळाला GI टॅग मिळाला आहे? तर गुजरात या राज्याची आहे कच्ची खारेक या फळाला GI टॅग देण्यात आलेला आहे। आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित करण्यात आली? तर कुवेत या ठिकाणी आयोजित करण्यात आली। नुकतेच कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर भारतातील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रोड विभागाचे उद्घाटन करण्यात आले? तर NH66 हा NH66 राष्ट्रीय महामार्ग हा मुंबई गोवा महामार्ग आहे। तर या महामार्गावरती भारतातील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रोड विभागाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। फोर्ब्सच्या अलीकडील अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन कोणते आहे? तर कुवेती दिनार हे जगातील सर्वात मजबूत चलन आहे।
2024 मध्ये BCCI जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर या दोघांना BCCIने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान सुरू केले आहे? तर आसाम या राज्य सरकारने सुरू केलेले आहे. बारामुल्ला स्टेडियम हे जे जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे, तर या स्टेडियमचे नाव बदलून नवीन नाव काय केले आहे? तर याचे नवीन नाव जनरल बिपिन रावत स्टेडियम असे करण्यात आलेले आहे. रुपे प्राईम व्हॉलीबॉल लीग सीझन 3 चे ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहे? तर ऋतिक रोशन हा अभिनेता बनलेला आहे. खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 चे आयोजन कोणत्या राज्यात केले होते? तर तमिळनाडू या राज्यामध्ये आयोजन करण्यात आले. स्टेडफास्ट डिफेंडर 2024 हा युद्ध सराव कोण आयोजित करणार आहे किंवा कोणी आयोजित केला होता? तर नाटो या देशाने आयोजित केलेला होता. सौदी अरेबियाच्या जॉय अवॉर्ड्स 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आलिया भट या अभिनेत्रीला सन्मानित करण्यात आलेले आहे बघा. सौदी अरेबियाच्या जॉय अवॉर्ड्स 2024 ने कोणत्या गटाने पुढील 5 वर्षांसाठी IPL चे शीर्षक प्रायोजकत्व जिंकले आहे? तर टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडने. माझी शाळा माझा अभिमान अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे माझी शाळा माझा अभिमान हे अभियान. 49वा भारतरत्न पुरस्कार 2024 कोणाला देण्यात येणार आहे? तर कर्पूरी ठाकूर यांना देण्यात आलेला आहे 49वा भारतरत्न पुरस्कार. 2024च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर इमॅन्युअल मॅक्रॉन हे फ्रान्सचे आहेत. राष्ट्राध्यक्ष यांचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते आपल्या 2024च्या प्रजासत्ताक दिनी. भारत आणि कोणत्या देशादरम्यान सायक्लोन हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो? तर इजिप्त भारत आणि इजिप्त या 2 देशांदरम्यान सायक्लोन हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे बघा. जानेवारी 2024 मध्ये न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे यांची न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. कोणत्या भारतीय चित्रपटाला 96व्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले? तर टू किल अ टायगर. 2023चा ICC पुरुष T20 खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर भारताचा सूर्यकुमार यादव या खेळाडूची निवड झालेली आहे 2023चा ICC पुरुष T20 खेळाडू म्हणून. इंडिया ओपन सुपर 750 स्पर्धेमध्ये भारताच्या कोणत्या जोडीने दुसरे स्थान पटकावले? तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज. नेक्स्ट आहे अनकॉमन लव्ह द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर चित्रा बॅनर्जी दिवाकुर्णी यांनी लिहिलेले आहे. WHO ने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सायमा वाजिद यांची नियुक्ती केलेली आहे. डकार रॅली 2024 जिंकणारा सर्वात वयस्कर विजेता कोण बनला आहे? तर कार्लोस सेंज हा बनलेला आहे डकार रॅली 2024 जिंकणारा सर्वात वयस्कर विजेता. केंद्र सरकारने बहुभाषिक शिक्षणासाठी कोणते ॲप सुरू केले आहे? तर अनुवादिनी हे ॲप सुरू केलेले आहे केंद्र सरकारने बहुभाषिक शिक्षणासाठी. जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी. डेझर्ट नाईट सराव कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे? तर भारत, फ्रान्स आणि UAE. त्रिपक्षीय सराव आहे हा डेझर्ट नाईट. संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल याला देण्यात आलेला आहे बघा संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. ICC वन डे क्रिकेटर ऑफ द इयर 2023 म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर विराट कोहली याची निवड झालेली आहे. टाइम स्पेंड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर शिवराज बी पाटील यांचे आहे. UP गौरव सन्मानाने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर डॉक्टर रितू करिदल श्रीवास्तव आणि नवीन तिवारी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे UP गौरव सन्मानाने. 14वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आली. कोणत्या भारतीय कुस्तीपटूने 2024 ग्रँड प्रिक्स डी फ्रान्समध्ये कांस्य पदक मिळवले? तर रविकुमार दहिया यांनी मिळवलेले आहे. जागतिक यादीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मौल्यवान IT ब्रँड कोणाला घोषित करण्यात आले?
तर TCS आहे हा जागतिक यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मौल्यवान IT ब्रँड. भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील 11वा खंजर सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर हिमाचल प्रदेशामध्ये आयोजित करण्यात आला. भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील 11वा आवृत्ती किती होती बघा, 11वी आवृत्ती होती. तर याचे नाव आहे खंजर. नेक्स्ट आहे GI टॅग देण्यात आलेले नॅशी कापड कोणत्या राज्याचे आहे? तर अरुणाचल प्रदेशमधील आहे नॅशी कापड, ज्याला GI टॅग देण्यात आलेला आहे. 2024 मध्ये किती जणांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर 132 पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत 2024 मध्ये. नुकतीच अयोध्येत मस्जिद मोहम्मद बिन अब्दुल्ला मशीद बांधण्याची घोषणा कोणी केली आहे? तर इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने केलेली आहे. टेनिस पुरुष दुहेरी ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला आहे? तर भारताचा रोहन बोपन्ना हा खेळाडू ठरलेला आहे टेनिस पुरुष दुहेरी ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा सर्वात वयस्कर खेळाडू. कोणते शहर 2026 पासून स्पॅनिश ग्रँड प्रिक्स आयोजित करणार आहे? तर माद्रिद हे शहर करणार आहे. कोणत्या राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात येणार आहे? तर महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात येणार आहे मुख्यमंत्री वयश्री योजना. उत्तर प्रदेशातील पहिले कासव संवर्धन राखीव कोणत्या नदीकाठी स्थापन केले जाणार आहे? तर सरयू नदीकाठी. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नवीन नाव काय करण्यात आले आहे? तर निरंजन शाह स्टेडियम असे नाव करण्यात आलेले आहे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे. देशातील पहिला तांब्याने मढवलेला बापू टावर कोठे बांधला गेला? तर बिहार या राज्यातील पटना या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे देशातील पहिला तांब्याने मढवलेला बापू टावर. तर हा बापू टावर आहे हा महात्मा गांधींना समर्पित आहे. महागौरव 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर निखिल वाघ यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. देशातील सर्वात लांब केबल पूल सुदर्शन सेतू याचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर बघा या ठिकाणी काय प्रश्न असू शकतो, तर देशातील सर्वात लांब केबल पूल सुदर्शन सेतू कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात या राज्यामध्ये आहे. किंवा असेही विचारले जाऊ शकतो की देशातील सर्वात लांब केबल पुलाचे नाव काय आहे? तर सुदर्शन सेतू. नेक्स्ट आहे 66व्या ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर दिस मोमेंट या अल्बमला मिळालेला आहे. उंगलई थेडी उंगलई ओरिल ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर तमिळनाडू राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. मिशेल ओनिल युनायटेड किंगडमच्या कोणत्या भागाच्या पहिल्या मंत्री बनल्या आहेत? तर उत्तर आयर्लंडच्या त्या पहिल्या मंत्री बनलेल्या आहेत. डिजिटल सेंजन विजा जारी करणारा युरोपियन युनियन मधील पहिला देश कोणता ठरला आहे? तर फ्रान्स हा देश ठरलेला आहे. इस्रोकडून कोणता महिला रोबोट अवकाशात पाठवला जाणार आहे? तर व्योमित्र हा रोबोट इस्रोकडून ही जे व्योमित्र हा रोबोट आहे हा महिला रोबोट इस्रो मार्फत अवकाशात पाठवला जाणार आहे. नेक्स्ट आहे भारतीय क्रीडा पत्रकार महासंघातर्फे जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर PT उषा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे बघा भारतीय क्रीडा पत्रकार महासंघातर्फे जीवन गौरव पुरस्काराने. नुकत्याच जाहीर झालेल्या टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स रँकिंग 2023 नुसार जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे? तर लंडन हे सर्वाधिक गर्दीचे शहर आहे. तर भारतातील बेंगळुरू आणि पुणे हे दोन शहरांचा समावेश झालेला आहे गर्दीच्या शहरांमध्ये. माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचणारा सर्वात तरुण व्यक्ती होण्याचा विक्रम नुकताच कोणी केला आहे? तर कार्टर डॅल्सन याने केलेला आहे. हा 2 वर्षांचा आहे. नेक्स्ट आहे केरळमधील शंकर स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर ईश्वरी प्रसाद नंबूदिरी हिला सन्मानित करण्यात आलेले आहे शंकरी स्मृती पुरस्काराने. 2024 मध्ये उल्हास मेळ्याचे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी. सिकल सेल रोग नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या राज्याने समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? तर महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे हा निर्णय. भारतीय वायुसेनेद्वारे वायू शक्ती 24 सराव कोठे आयोजित केला जाईल? तर जैसलमेर राजस्थान या ठिकाणी. आउटस्टँडिंग बिझनेस वुमेन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर डॉक्टर बीना मोदी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. कोणत्या भारतीय तिरंदाजाला वर्ल्ड आर्चरद्वारे वर्ल्ड आर्चरी ब्रेक थ्रू आर्चर ऑफ 2023 पुरस्कार देण्यात आला आहे? तर आदिती गोपीचंद यांना. भारत सरकारने कोणत्या देशाच्या सीमेवर कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे? तर म्यानमार या देशाच्या सीमेवरती कुंपण घालण्याचा निर्णय घेतलेला आहे भारत सरकारने.
फिट इंडिया मुवमेंटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून पहिल्यांदाच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नरेंद्र कुमार यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2024चे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे. काला घोडा कला महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आला? तर मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला. भारतरत्न 2024 किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे? तर 5 व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे भारतरत्न 2024. SAFF अंडर 19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप 2024चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी जिंकलेले आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024चा शुभंकर काय आहे? तर अष्टलक्ष्मी हे फुलपाखराच्या आकाराचा हा शुभंकर होता. अजिंठा एलोरा महोत्सव 2024चे आयोजन कोठे करण्यात आले? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आले अजिंठा एलोरा महोत्सव 2024चे आयोजन. भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ हायड्रोग्राफर कोण बनले आहे? तर लोचन सिंग पटानिया. तमिळ अभिनेता थलपती विजयने कोणता राजकीय पक्ष सुरू केला आहे? तर तमिलगा वेत्री कळघम हा नवीन पक्ष सुरू केलेला आहे तमिळ अभिनेता थलपती विजय याने. अंधांसाठी असणाऱ्या नागेश ट्रॉफी 2023-24चे विजेतेपद कोणी जिंकले? तर कर्नाटक या राज्याने जिंकलेले आहे नागेश ट्रॉफी 2023-24चे विजेतेपद. भारतीय लष्करासाठी मोबाईल ब्रिज सिस्टीम सर्वत्र कोणी सुरू केली आहे? तर DRDOने सुरू केलेली आहे. 16व्या जागतिक सामाजिक मंच 2024ची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर काठमांडू नेपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आली. लोकशाही निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 41वा. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने स्वयं योजना सुरू केली आहे? तर ओडिसा या राज्याने सुरू केलेली आहे स्वयं ही योजना. आंतरजातीय आंतरधर्मीय नवविवाहितांसाठी राज्यातील पहिले आश्रयस्थळ कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 2023चा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर राम भद्राचार्य आणि गुलजार यांना देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा राम भद्राचार्य यांना संस्कृत विषयासाठी आणि गुलजार यांना उर्दू या भाषेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने वनमित्र योजना सुरू केली आहे? तर हरियाणा राज्याने सुरू केलेली आहे. बॅडमिंटन आशिया सांघिक चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या देशाच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले? तर बघा भारताच्या महिला संघाने जिंकलेले आहे सुवर्णपदक. 2024 मध्ये भारतातील सर्वात स्वागतार्ह प्रदेश म्हणून कोणते राज्य आघाडीवर आहे? तर हिमाचल प्रदेश आहे. कोणत्या देशाविरुद्ध भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय नोंदवला आहे? तर इंग्लंड या देशाने. भारत आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये झालेला आहे. यावेळेस भारतीय संघाने सर्वात मोठा विजय नोंदवलेला आहे. नेक्स्ट आहे नुकतेच प्रसिद्ध जैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे निधन झाले. त्यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? तर कर्नाटक या राज्यामध्ये झालेला आहे. महाराष्ट्र सरकारने कोणत्या शस्त्राला राज्य शस्त्राचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे? तर बघा हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण महाराष्ट्र सरकार हे पहिलेच राज्य आहे ज्याने एखाद्या शस्त्राला राज्य शस्त्राचा दर्जा दिलेला आहे. तर बघा कोणत्या शस्त्राला दिलेला आहे? तर दांडपट्टा या शस्त्राला दिलेला आहे राज्य शस्त्राचा दर्जा. नेक्स्ट आहे बाफ्टा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर ओपेनहायमर या चित्रपटाला. महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस ठाणे कोठे सुरू करण्यात आले? तर धुळे या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस ठाणे. आझाद नगर पोलीस ठाणे असे त्याचे नाव आहे बघा. चंद्रावर उतरणारे खाजगी कंपनीचे पहिले अंतराळयान कोणते ठरले आहे? तर ओडिसीएस हे ठरलेले आहे. चंद्रावर उतरणारे खाजगी कंपनीचे पहिले अंतराळयान हे अमेरिका या देशाचे आहे. भारतातील पहिल्या कौशल्य भारत केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर ओडिसा राज्यातील संबलपूर या ठिकाणी. फेब्रुवारी 2024 मध्ये 100% घरगुती नळ जोडणी मिळवणारे ईशान्येकडील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर अरुणाचल प्रदेश. अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर ॲलेक्स डॉसन स्वीडन या देशाचा आहे. ॲलेक्स डॉसन याने अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार जिंकलेला आहे. IPL मधील सार्वकालीन महान संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर महेंद्रसिंह धोनी याची. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024 मध्ये विशेष पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
तर ईशा अंबानी यांना देण्यात आलेला आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची 4थी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली? तर गुवाहाटी या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली. कोणत्या राज्यातील लौंग लता आणि लाल पेडा यांना GI टॅग देण्यात आला आहे? उत्तर प्रदेश या राज्यातील. शांतता प्रयास 4 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर नेपाळ या देशामध्ये आयोजित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या देशातील सर्वात लांब वाहतूक बोगद्याचे नाव काय आहे? तर T50 असे नाव आहे देशातील सर्वात लांब वाहतूक बोगद्याचे. सर्वात लांब केबल पुलाचे नाव आहे सुदर्शन सेतू. तर बघा देशातील सर्वात लांब वाहतूक बोगद्याचे नाव आहे T50. नेक्स्ट आहे फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान सेव्हिलियर दे ला लिजियन डी ऑनर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर शशी थरूर यांना. उत्तर भारतातील पहिल्या पिझ्झा ATMचे अनावरण कोठे करण्यात आले? तर चंदीगड या केंद्रशासित प्रदेशामध्ये. भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे? तर विशाखापट्टणम या ठिकाणी. T20 मध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा फलंदाज कोण बनला आहे? तर बाबर आझम हा पाकिस्तानचा खेळाडू आहे बघा. हा T20 मध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा फलंदाज बनलेला आहे. नेक्स्ट आहे दप्तर विरहित शाळा हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर शाहरुख खान या अभिनेत्याला मिळालेला आहे पठाण या चित्रपटातील भूमिकेसाठी. आशियातील सर्वात मोठा आदिवासी उत्सव समंका सरलम्मा जतारा आदिवासी उत्सव कोठे सुरू झाला आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये. जगातील सर्वोच्च गोठलेले तलाव मॅरेथॉन कोठे आयोजित करण्यात आली? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील वाढवण बंदरासाठी मान्यता दिली आहे? तर पालघर. AI चॅटबॉट हनुमान कोणत्या कंपनीद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. नुकतेच रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले. ते कोणत्या रेडिओ शोचे होस्ट होते? तर बघा गीतमाला या प्रसिद्ध रेडिओ शोचे ते होस्ट होते अमीन सयानी ज्यांचे निधन झालेले आहे. नुकतेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या पक्षाचे नेते होते? तर शिवसेनेचे नेते होते ते. त्रिपक्षीय सराव दोस्ती 16 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर मालदीव या देशामध्ये. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर चिनाब नदी. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील चिनाब नदीवरती बांधण्यात आला आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस यावर 2023 कोणी जिंकला आहे? तर निमा सरीखानी यांनी जिंकलेला आहे. अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2024 कोणी जिंकला? तर ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेला आहे अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2024. दक्षिण रेल्वेने पहिली ट्रान्सवुमन TTE म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सिंधू गणपती यांची. भारतातील पहिले अत्याधुनिक स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल कोठे सुरू करण्यात आले आहे? तर मुंबई या ठिकाणी. मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना. केंद्र सरकारने कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मोहीम सुरू केली? तर लिम्फेटिक फिलेरियासिस. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सुबिका पेंटिंग्स कोणत्या राज्यातील आहेत? तर मणिपूर या राज्यामध्ये आहेत सुबिका पेंटिंग्स. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने 15व्या फिडे ट्रेनर पुरस्कारासाठी कोणाची निवड केली आहे? तर अभिजित कुंटे यांची निवड करण्यात आलेली आहे. चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेमध्ये 2024चे एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर सुमित नागल यांनी जिंकलेले आहे. 67व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर लखनौ या ठिकाणी. नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर निमन्स म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स या संस्थेला देण्यात आलेला आहे नेल्सन मंडेला पुरस्कार 2024. जुनी पेन्शन योजना लागू करणारे कोणते राज्य हे ईशान्येतील पहिले राज्य बनले आहे? तर सिक्कीम हे राज्य. डोपिंग विरोधी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्ली या ठिकाणी. आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात AIचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणासोबत करार केला आहे?
तर बघा, महाराष्ट्र सरकारने गुगल यांच्याशी करार केलेला आहे. कोणत्या देशाच्या न्यायालयाने पूर्वी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या सर्व 8 माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे? तर कतार या देशाने सुनावलेली होती. भारतातील 8 माजी भारतीय नौदलांना ही शिक्षा त्यांची शिक्षा आता त्यांना या शिक्षेतून मुक्त केलेली आहे, म्हणजे सोडण्यात आलेली आहे. माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यावरती आधारित महास्वप्नकुडू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पी विक्रम. संगीत नाटक अकादमीचे प्रादेशिक केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर हैदराबाद या ठिकाणी. दक्षिण आशियातील पहिल्या व्यावसायिक महिला हँडबॉल लीगचे कोणत्या देशात अनावरण करण्यात आले? तर भारतामध्ये अनावरण करण्यात आलेले आहे. भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? तर उत्तराखंड या राज्यातील देहरादून या ठिकाणी. तर बघा, भारताचे जे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत होते त्यांचा हा पहिला आणि एकमेव पुतळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या देशातील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले? तर अबुधाबी, दुबई या ठिकाणच्या. भारतीय हातोडा फेकणारे रचना कुमारी हिच्यावर डोपिंगसाठी किती वर्षांची बंदी घालण्यात आली आहे? तर 12 वर्षांची. IRCTCचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर संजय कुमार जैन यांनी. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? तर रणजित कुमार अग्रवाल. KPP नंबियार पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर एस सोमनाथन यांना. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये अव्वल स्थान गाठणारा क्रिकेट इतिहासातील पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? तर जसप्रीत बुमराह. देशात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? तर फिफा यांच्यासोबत करार केलेला आहे. काजी नेमू हे कोणत्या राज्याचे राज्यफळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर आसाम या राज्याचे राज्यफळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे काजी नेमू. हा लिंबूवर्गीय प्रकारचं फळ आहे. जगातील पहिली एअर टॅक्सी कोणत्या देशात सुरू करण्यात येणार आहे? तर दुबई या ठिकाणी. नुकतेच दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित होते दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड. AFC एशिया कप 2023चे विजेतेपद कोणी जिंकले? तर कतार या देशाने जिंकलेले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नवाब सलाम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ड्रीम ऑफ द डेझर्ट ही पहिली लक्झरी ट्रेन कोणत्या देशात सुरू होणार आहे? तर सौदी अरेबिया या देशामध्ये. कोणत्या देशाला UAE देशाचा 9वा गव्हर्नमेंट टेक पुरस्कार देण्यात आला आहे? तर भारताला मिळालेला आहे हा पुरस्कार. नुकतीच चर्चेत आलेली स्वदेशी CAR-T सेल थेरपी कशाशी संबंधित आहे? तर कॅन्सर किंवा कर्करोगाशी संबंधित आहे ही. भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार कोण ठरला आहे? तर रोहित शर्मा. सामाजिक विकास आयोगाच्या 62व्या सत्राचे अध्यक्षपद कोणी भूषवले? रुचिरा कंबोज यांनी भूषवलेले आहे. नेक्स्ट आहे, नुकतीच राजकीय पक्षांसाठी असणाऱ्या इलेक्ट्रोल बॉन्ड्सवर कोणी बंदी घातली आहे? तर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. स्नो लेपर्ड रिपोर्ट 2024 नुसार भारतात सर्वाधिक हिमबिबट्याची संख्या कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. बघा, एकूण 477 हिमबिबटे आहेत लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी कोणाला नामनिर्देशित केले आहे? तर सतनाम सिंह संधू यांना. ट्रायचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनिल कुमार लाहोटी यांची. ईशान्य भारतातील पहिले निसर्गोपचार रुग्णालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? आसाम या राज्यामध्ये. 69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर 12वी फेल 12th फेल या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे किंवा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर अभिनेता अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023. ISSF विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफलमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले? तर दिव्यांश सिंग पवनार यांनी जिंकलेले आहे. 2024-25 साठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी भारतातील कोणत्या ठिकाणाला नामांकन मिळाले आहे?
तर मराठा लष्करी लँडस्केप याला मिळालेले आहे. यामध्ये 12 किल्ल्यांचा समावेश आहे. तर यामध्ये बघा महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे, भारतीय लष्कराने कोणत्या देशासोबत सदा तानसिक हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला आहे? तर सौदी अरेबिया. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 93वा क्रमांक आहे. उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या महिला क्रिकेटपटूची यूपी पोलिसात DSP पदावर नियुक्ती केली आहे? तर दीप्ती शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नुकतेच भारतातील पहिली गर्भनिरोधक गोळी सहिलीचे विकसकाचे निधन झाले, त्यांचे नाव काय आहे? तर डॉक्टर नित्यानंद असे नाव आहे. नेक्स्ट आहे, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकारसोबत करार केलेला आहे. सुलतान इब्राहिम कोणत्या देशाचे राजा झाले आहेत? तर मलेशिया या देशाचे राजा बनलेले आहेत सुलतान इब्राहिम. खेलो इंडिया युथ गेम्स 2024 मध्ये प्रथम क्रमांक कोणी मिळवला आहे? तर महाराष्ट्राने मिळवलेला आहे. 2024 मध्ये जीवन रक्षा पदक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर शशिकांत कुमार यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. भारतातील पहिला बीच साइड स्टार्टअप फेस्ट कोठे आयोजित केला जाईल? तर कर्नाटकातील मंगळूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता भारतातील पहिला बीच साइड स्टार्टअप फेस्ट. नेक्स्ट आहे, एक समंदर मेरे अंदर हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले, ते कोणी लिहिले आहे? तर संजीव जोशी यांनी. नुकतीच सनातन शिरोमणी ही पदवी कोणाला प्रदान करण्यात आली आहे? तर बघा आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सनातन शिरोमणी ही पदवी देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जानेवारी ते जून या 1000 महामॅरेथॉन मधील आपण दुसरी टेस्ट पाहिलेली आहे. तर बघा यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.